एक एक दाणा मोकळा सुटसुटीत तरीही मऊसूत असलेल्या चमचमीत मटार पुलाव कसा बनवायचा बघूयात। इथे मी 1 कप बासमती तांदूळ घेतले आहेत। हे 2-3दा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आता यामध्ये पाणी घालून हे अर्ध्या तासासाठी भिजत घालायचे आहेत। पुलावसाठी समोरची तयारी होईपर्यंत हे व्यवस्थित भिजले जातात। तोपर्यंत हे बघा, इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत। 5 ते 6 लवंगा, 10 ते 12 काळी मिरी, 2 मसाला वेलची, 2 हिरवी वेलची आणि 1 स्टार फूल घेतलं। स्टार फूल सोडून हे सर्व आपल्याला कुटून घ्यायचे आहेत। त्यासाठी लवंगा, काळी मिरी खलबत्त्यात घातलं। मसाला वेलची आणि हिरवी वेलची ह्या दोन्ही मधील दाणे काढून घ्यायचे आहेत। पुलावमध्ये नेहमी हे खडे मसाले अख्खेच घातले जातात, परंतु खाताना ते दाताखाली येतात आणि त्याची चव बऱ्याच जणांना आवडत नाही। म्हणून अशा प्रकारे कुटून घातल्यास ते दाताखाली येत नाही आणि यामधील सर्व फ्लेवर पुलावमध्ये उतरतो। यासोबत मिरची सुद्धा घालून घेऊयात। 3 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत। ह्या जास्त तिखट नाहीत। मिरची तिखट असेल तर 2 घ्या। हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ शकतो, परंतु कमी असल्या कारणाने ते मिक्सरला व्यवस्थित होणार नाही आणि अशा प्रकारे कुटून घातल्याने पुलावला एक वेगळीच आणि खूप छान चव येते। तर हे बघा, एकदम बारीक न करता थोडं जाडसर ठेवलं। आता एका भांड्यात 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं। 10 ते 12 काजू बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत। काजू तुम्हाला घालायची नसतील तर नाही घातले तरी चालेल। रंग बदलेपर्यंत तळून घेतले, नंतर काढून घेतले। आता यामध्ये स्टार फूल, दालचिनी आणि 2 तमालपत्र घातली। थोडं परतून घेतलं। आता यामध्ये कुटलेले मसाले, हिरवी मिरची घातली। बारीक गॅसवर मिरचीमधील कच्चेपणा निघेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता मी 1/2 चमचा जिरे घातले आणि हे सुद्धा परतून घेतले। यानंतर 2 मीडियम आकाराचे उभे चिरलेले कांदे घातले। छान मिक्स करून घ्या आणि आता झाकण ठेवा। मीडियम गॅसवर यामधील कच्चेपणा निघेपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। करपू देऊ नका। हे बघा, कांदे झाले आहेत। आता यामध्ये 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट घातली। गॅसची फ्लेम बारीक केली। आता झाकण ठेवून हे शिजवून घेऊयात। हे झाले आहे। आता यामध्ये मटार घालायचे आहेत। तर इथे मी 1 कप तांदळासाठी पाऊण कप मटार घातले। हे सुद्धा बारीक गॅसवर 2-1 मिनिटे परतून घेऊयात। हे होत आहे तोपर्यंत दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवून द्या। 1 कप तांदळासाठी 2 ते 2.25 कप पाणी पुरेसे होते, परंतु इथे मी पाव कप पाणी जास्त घालत आहे। त्याचं कारण मी तुम्हाला समोर सांगणार आहे। इथे मी एकूण 2.5 कप पाणी घातले। हाय फ्लेमवर ह्याप्रमाणे पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। मटार सुद्धा बऱ्यापैकी परतले गेले आहेत। आता गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि लगेच यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे। चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला घाला। मिक्स करून आता 2 ते 3 मिनिटे ह्याप्रमाणे छान उकळी काढून घ्यायची आहे। नंतर यामध्ये भिजवलेले तांदूळ घातले। आता ही गॅसची फ्लेम हाय आहे, तरी सुद्धा हे बघा, तांदूळ घातल्यानंतर लगेच उकळी येण्याचे बंद झाले। आता आणखी 2-1 मिनिटे हाय फ्लेमवर ह्याप्रमाणे शिजवून घ्यायचे आहे। तर हे बघा, तांदूळ घालण्याआधी आणि नंतर सुद्धा आपण पाण्याला छान अशी उकळी काढून घेतली। त्यामध्ये पाणी बऱ्यापैकी आटले जाते। पाणी अगदी मोजके घातले तर भात नरम न होता कडक होतो, म्हणून पाव कप पाणी जास्त घाला। 1 चमचा साजूक तूप, तळलेले काजू, भरपूर कोथिंबीर आणि 1 लिंबाचा रस घाला। ह्याप्रमाणे वरून तूप घातल्याने भात छान मऊसूत होतो। इथे लिंबाचा रस घातल्याने भाताला अजिबात आंबटपणा येत नाही, तर हा भात छान मोकळा सुटसुटीत होतो। छान मिक्स करा, झाकण ठेवा आणि आता गॅसची फ्लेम बारीक करा। 10 ते 12 मिनिटे हे असेच ठेवून द्यायचे आहे। त्यानंतर गॅस बंद करा। तर गॅस बंद केल्यानंतर सुद्धा 10 ते 15 मिनिटे झाकण उघडायचं नाही। त्यानंतर अशा प्रकारे हलक्या हाताने खाली वर करून घ्या। छान चमचमीत असा मटार पुलाव तयार आहे। मठ्ठा, कढी, लोणचे यापैकी कशासोबतही तुम्ही हा खायला द्या। साधी सोपी मटार पुलावची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच एका रेसिपीसह लवकरच भेटूयात। धन्यवाद।